हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? आपापल्या घरात मजेतच असताल नाही का? मी आज आपापल्या घरात का बोलले? त्याला काहीतरी कारण असेल नाही का? कारण हेच आहे, आपलं घर ते झोपडं असू, फ्लॅट असू, 4 पत्र्याचं असू किंवा फार मोठं घर असू नाही का? म्हणजे खूप असं छान प्रशस्त, ते घर हे घरच असतं, हो की नाही? एल ए म्हणजे लॉस एंजलिस. लॉस एंजलिसमध्ये किती लोकांची घरं जळून राख झाली माहिती आहे? आणि ती पण घरं गरिबाची नव्हती, मोठी मोठी सिनेस्टारची घरं होती. त्याच्यामध्ये प्रियंका चोपडाचं पण घर होतं, असं मी आत्ता बातम्यात मगाशी, म्हणजे मी 4 दिवसापासून ही बातमी पाहत आहे की लॉस एंजलिसमध्ये फार मोठ्या प्रमाणात भीषण आगीने रुद्ररूप धारण केलं आहे आणि त्याच्यामध्ये लाखो लोकांची घरं ही जळून खाक झालेली आहेत. आणि ती पण घरं साधीसुधी घरं नव्हती, म्हणजे करोडोची घरं होती. आणि लॉस एंजलिस म्हणजे एल एमध्ये राहणारी लोक कमी पैशावाली नाही आहेत आणि त्यांना आहे त्या परिस्थितीत तिथून बाहेर पडायचं आहे. पडलेत ते लोक, बाहेर पडायला सांगितलं सरकारने की आहे त्या परिस्थितीत तुमचा जीव घेऊन तुम्ही बाहेर पडा. बघा, कोणी स्वप्नात देखील सोचलं नसेल, म्हणजे विचार देखील क्षणभर केला नसेल की हे असं घटना घडेल आणि आम्हाला घरं सोडावं लागतील, आमची घरं जळून खाक होतील, हो की नाही? तर काही होऊ शकतं. देवाच्या पुढे आपण खूप क्षुद्र आहोत. जे देव कळील, देव घडविल, त्याच्या मनात आलं तर तो होत्याचं नव्हतं करील आणि एखाद्या भिकाऱ्याला उंचपदी किंवा त्याला सर्व तो देऊ शकतो नाही का? आपण म्हणतो अरे ह्या माणसाजवळ कालपर्यंत काही नव्हतं, खूप फाटका होता, बघ ना आज त्याची परिस्थिती बघ. आणि एखाद्याला आपण म्हणतो अरे वो बहुत करोडपती था लेकिन आज देखो भिकारी हो गया. हे असं आहे. तर देवाला काहीच शक्य नाही, देवाला काहीच अशक्य नाही, सर्व शक्य आहे. चुकीचं बोलले असेल तर क्षमा असावी. देवाला अशक्य असं काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील नाही का, असं आहे देवाचं. अशक्य ही शक्य करतील, देव असा आहे. तर माझा तर पूर्ण देवावर विश्वास आहे. आता काही जण मला नावं पण ठेवतील, परंतु त्याच्या देवाला मानण्याची एक भक्ती असते. सारखं देवनाव करून पण काही होत नसतं. देवाला साधे आपण 2 हात जोडले आणि देवाला म्हटलं, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे, मी तर रोज हे बोलते की देवा तुझ्या इच्छेप्रमाणे, माझी इच्छा कितीही चांगली असली, काही असली, परंतु देवा तुझ्या इच्छेप्रमाणे जे घडवशील ना ते मला मान्य आहे. आजचा दिवस तू तुझ्या इच्छेप्रमाणे घालव, कारण का तुलाच माहिती आहे की आज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माझ्याबरोबर काय होणार आहे, काय घडणार आहे, चांगलं किंवा वाईट, हो की नाही? त्यामुळं देवाच्या इच्छेवर सोपवायचं आणि देव जसं ठेवेल तसं राहायचं. आता बघा, त्या घरांमध्ये काय काय नसेल आणि काय काय असेल. त्या घरामध्ये स्वर्गाहूनही सुंदर घर असेल, हो की नाही? आणि ते आता जळून खाक झाले, भीषण आग लागलेली आणि वाऱ्यामुळं ती आग इतकी मोठ्या प्रमाणात पसरत गेली की अनेकांची, स्टार लोकांची घरं होती तिथे, अमेरिकेच्या स्टार लोकांची, तर ती आता एकदम जळून खाक झालेली आहेत आणि ते आपल्या जीवानिशी दुसरीकडे राहायला गेलेले आहेत. त्यांना खाली करायला सांगितलं आणि तिथून दुसरीकडे राहायला जाण्यास सांगितलं आहे. तर असं आहे बघा. धन्यवाद.